हरिभक्तीपरायण स्वर सम्राट दीपक महाराज आणि हरिभक्तीपरायण नारायण भाऊ देवठणकर हे दोघं चालले होते. बरं विशाल महाराज
फळे अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजांची ही ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा ओलाचा वचन जयाचिया उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टिकांती दिव्य जय शिवरी ऐसियाचा संग देई नारायणा ओलाचा वचना जयाचिया तुका म्हणे तैसे होई जेते संगे आणि वास लागे अंगे चंदनाच्या ऐसियाचा संग देई नारायणा ओलाचा वचना जयाचिया विठाला अखंड हरिनाम सप्ताह पानव बरोबर आहे ना. थोर अशी परंपरा असणारे बाळा विसल वाजू नये. थोर अशी परंपरा असणारे जनार्दन स्वामी आणि धर्मवीर छत्रपती संभाजीनगर आता नाव आहे या जिल्ह्यामध्ये पानव या ठिकाणी तशीच दैदिप्यमान परंपरा असणारे पहा. काही परंपरा असतात पण त्या महान नसतात. काही परंपरा महान असतात पण त्या पावन नसतात. शब्दाकडे लक्ष द्या. काही परंपरा कशा असतात? परंपरा असतात पण त्या महान नसतात. काही परंपरा महान असतात पण त्या पावन नसतात. परंतु काही परंपरा पावनही असतात आणि महानही असतात आणि त्या त्रिकाला बाधित असतात. अशीच एक परंपरा जनार्दन स्वामींची परंपरा. त्याच्यामध्ये रामगिरी बाबा असतील, नारायणगिरी बाबा असतील आणि आमच्या परिसरातले कोंडोजी बाबा, काय गंगागिरी बाबा, ज्यांनी की पहिला नारळी सप्ताह चालू केला. अशा या थोर परंपरेच्या या गावामध्ये आणि जनार्दन स्वामीच्या कृपा आशीर्वादाखाली ही परंपरा पावन पण आहे आणि ही परंपरा महान पण आहे. पहिल्यांदाच सांगितलं की महान परंपरा असतात पण त्या पावन नसतात आणि काही त्रिकाला बाधित नसतात. तर अशाच या महान, पावन आणि परम, बघा तीन शब्द आहेत. महान आहे, पावन आहे, मोक्षदायिनी परंपरा आहे. मोक्षाच्या वाटेवरची गंगा आहे ही परंपरा म्हणजे. आणि ती परम आहे. परम या शब्दाचा अर्थ आहे सत्य. आपण म्हणतो परम सत्य, शेवटचं सत्य, अंतिम शब्दाला परम असं म्हणतात. त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी अशी महान परंपरा आहे आणि त्या रामगिरी बाबांचं उदकाल्याचं कीर्तन आहे. परंतु ही परंपरा जिकडून येते ते श्री गुरु बंकट स्वामी महाराज आणि ते निनगुर निवासी. खरं पाहिलं तर ते निर्गुणपूर निवासी आहेत, कारण ते मोक्ष पदाच्या पलीकडचे आहेत. आणि महाराष्ट्राला कीर्तन परंपरा वगैरे ज्यांनी शिकवलं त्याच निनगुर ग्रामातकडून ही सगळी मंडळी. परंतु ही महान परंपरा आहे, श्रेष्ठ परंपरा आहे. भगवत परंपरेमध्ये महान परंपरेला, श्रेष्ठ परंपरेला आणि परंपरेला फार महत्व आहे. त्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग, कारण त्यांच्याच कृपा आशीर्वादाने हे तुमच्या 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आहे. 4 चरणांचा अभंग आहे. याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय मागणं मागतात, कारण कीर्तन परंपरेमध्ये आज मागणीच्या कीर्तनाचा अभंग घ्यावा लागतो. महाराज तुकोबाराय काही मत मांडतात, काही मग्न मांडतात, काही मत व्यक्त करतात आणि काही मागणं मागतात बघा. आणि महाराज परंपरा पण सांगतात बरं का याच्यामध्ये.
तुम्ही म्हणाल याच्यात तर परंपरेचा तर काहीच शब्द नाही. मग अमृताची फळे, अमृताची वेली आणि तेची पुढे चाली बीजाची, ही परंपरा नाही का? परंपराच सांगणे ना हे. आणि अशी जर कोणाची परंपरा असेल, असं जर कोणाचं वर्तणूक असेल किंवा अशी जर कोणाची वंशावळी असेल तर त्याचा संग मला द्या. ऐशियाचा संग देवी नारायणा आणि ओलाचा वचना जयाचिया. परंतु कीर्तन परंपरेमध्ये काही नियम आहेत, त्या नियमाच्या व्यतिरिक्त आपल्याला जाता येत नाही. आणि मंगलचरण केल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात करता येत नाही. म्हणून मोठ्याने आपण अगोदर पांडुरंग परमात्म्याचं भजन करू. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंग परमात्म्याला नमन केल्याशिवाय आपल्याला कीर्तन सुरुवात करता येत नाही. शेटक मारा मंगलचरण आहे. माझे सद्गुरु सच्चिदानंद स्वयंप्रकाशानंद महाराज आणि जनार्दन स्वामी यांची कृपा आणि तुमचं प्रेम आहे. म्हणून तुमची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय. कारण तुम्ही फार पवित्र आहेत. कारण तुमचं कुळ पण पवित्र आहे. कुळ कोणतं? कुळ कोणतं सांगतोय मी, प्रमाण आपल्याला नाही घ्यायचं. कुळ कोणतं लक्षात आलं? कोणाची कृपा आहे तुमच्यावरती? रामगिरी महाराजाची. बरोबर आहे? हा आहे ना. नारायणगिरी महाराजांची. मग ते कुळ पावन आहे ना. अहो असे संन्यासी महात्मे, काय त्यांची आई भाग्यवान असेल, काय तिचं दातृत्व असेल, की असे दिव्य महात्मे समाजासाठी दिले ना. कोणासाठी दिले? समाजासाठी दिले. आणि या वंशावळीचं वर्णन आहे. महाराज म्हणतात अमृताची फळे. हे परंपरेचं वर्णन आहे. जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या परंपरेचं वर्णन करतात. आणि त्याचबरोबर अशी कुठली जर परंपरा असेल तर त्या परंपरेचा संग मला दे. आता आपण कीर्तनाकडे वळूया. कीर्तनामधला पहिला शब्द आहे अमृत. अमृत नाही बरं का, अमृत. आणि अमृत बी नाही, अमृत शब्द आहे. त्याचा जर आपण शब्दशः अर्थ पाहिला तर मृत आणि मृत आणि जे मृत नाही असं ते अमृत, हा साधा संधीचा विषय. दुसरा असा त्याचा अर्थ होतो की जे मृताला जिवंत करतं ते
अमृत किंवा ते प्राशन केल्यानंतर मृत्यू नाही ते अमृत. आता बघा परत एकदा, मृत आणि अ बाजूला काढलं तर मृत राहतं, पण त्या मृताला जे जिवंत करतं ते अमृत. जे घेतल्यानंतर मृत्यू नाही ते अमृत. बरोबर आहे. पुन्हा मृत्यू कशाला? त्याचं एकदा सेवन केल्यावर मृत्यू आहे का? हा अमृत शब्दाचा अर्थ आहे. बाळा विसल नको, जास्त आवाज देऊ नको, तू त्याला खेळूच नको रे. त्या पद्धतीनं आता या अमृत शब्दाची परिभाषा अशा प्रकारची आहे. सगळ्याला माहिती, आता मोठा कुंभमेळा झाला. का कुंभमेळा झाला? तर त्या प्रयागराज तीर्थावरती मंथनातून काढलेलं अमृत सापडलं होतं. बरोबर आहे का? पण भगवत परंपरेमध्ये अमृत शब्दाची परिभाषा वेगळी आहे. अमृत आहे, बरोबर आहे. आता एक अमृत आपल्याला माहिती की जे प्राशन केल्यानंतर माणूस काय होतो? अमर होतो. पण ते आपल्याला भेटलंय का? मग आपल्यासाठी साधू संतांनी सोपा अमृत तयार केलंय. अमृत या शब्दाचा अर्थ केवळ ब्रह्म असा देखील होतो. काय आता मग प्रमाणातच सांगायचं झालं, पुराव्यातच सांगायचं झालं तर अमृताचे प्रकार मी विश्लेषित करून सांगणार आहे. त्याच्यातलं पहिलं अमृत आहे नामामृत. आणि मग माऊलीचा पुरावा आहे नामामृत गोडी वैष्णवाला धरी, 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 योगी साधवी जीवन कळा, योगी साधवी जीवन कुणाचा पुरावा आहे? माऊलींचा पुरावा आहे की नामामृत गोडी वैष्णवाला धली आणि योगिया साधली जीवन कळा. बरोबर आहे. कोणता अमृत आहे? हे आपल्याला उपलब्ध आहे ना? आपल्याला उपलब्ध आहे का नाही? दुसरं आता परिभाषा वेदांताची आहे की केवळ अमृत आहे. बरोबर आहे. मग आपलं माऊलींचं वर्णन आहे ना, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा. अमृत या शब्दाचा अर्थ ब्रह्म देखील आहे. ब्रह्म, पण ते सजीव ब्रह्म प्रगट झालं ना, पण आपल्याला ती काढायची प्रक्रिया माहिती नाही. सार काढायची प्रक्रिया आपल्याला माहिती नाही, म्हणून पुन्हा हरिपाठाचं प्रमाण म्हणत नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थकता सांडी मार्ग. आता इथून पुढचं प्रमाण आहे. काय सांगितलंय अमृताची परिभाषा? एक बरोबर आहे, लक्षात आलं. एक हरी आत्मा ती प्रक्रिया आहे. म्हणून अमृत म्हणजे काय? केवळ ब्रह्म. शब्द ब्रह्म देखील म्हणतात. काय नामामृत आहे. अनेक अमृताचे प्रकार आहेत. खरं अमृत आहे, पण आपल्यासाठी नामामृत. बरोबर आहे. आपल्यासाठी कोणतं अमृत सांगितलं माऊलीने? आता इथं अमृत शब्दाचा अर्थ नामामृत आहे. आता तुम्ही म्हणाल अमृताची फळे, अमृताची वेली. फळ कशाचं आहे? अमृताचं आहे. मग अमृताची वेली असणारच ना. जी वेली आहे तिला ते फळ लागणार ना. अमृताची फळे, अमृताची वेली. आणि ते म्हणले पुन्हा त्याला बीज पण अमृताचंच आहे. बीज पण काय आहे? अमृताचं आहे.
बघा एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत सांगण्यापेक्षा वेदांताची कुटी सांगतो. 2 शब्द आहेत, एक आसनं आणि नसणं. आसनं आणि नसणं याचे कसे 4 प्रकार होतात बघा. पहिला आसून असणे, आसून नसणे, नसून असणे आणि नसून 4 वाक्य तयार झाले. ते 4 वाक्य नाहीत तर ते प्रकार आहेत. कोणाचे प्रकार आहेत, कोणाचे तुम्हाला समजायचे ते समजा, पण भगवत परंपरेमध्ये मनुष्याची हे प्रकार आहेत. परत सांगतो. आसून असणे, आसून नसणे, नसून असणे आणि नसून नसणे. पहिला प्रकार उत्तमातील उत्तम आहे, आसून असणे. दुसरा प्रकार आसून नसणे, होता उत्तम पण आता नाही. तिसरा प्रकार आहे नसून असणे, नव्हता उत्तम पण आता. आणि शेवटचा त्याचं नाव आपण घ्यायची गरज नाही, नसून नसणे. हे सब लक्षात आलं, लक्षात आलं. माऊली जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे आम्ही अमृताची फळे, अमृताची वेली ज्याची आहे ना त्याचं बीज काय असेल, चांगला असेल. शुद्ध बीजे पोटी, फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर त्या बीजाची वेली पण शुद्ध असते आणि त्या बीजाचं फळ पण शुद्ध असतं. आणि ते बीज पुढे ती वेली किंवा ते वृक्ष निर्माण करण्यासाठी देखील तेवढ्याच पात्रतेचं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची परंपरा सांगत असताना सांगतात, राघव चैतन्य केशव सांगितलेली गुण बाबाजी आपले सांगितले ना. परंपरा कोणाची सांगितली, चैतन्य महाप्रभूची परंपरा, चैतन्याचीच परंपरा सांगितली. बाबा म्हणतात, माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवारी केला अंगीकार तो का म्हणे, सापडले वाटे जाता गंगे स्नान, मस्तकी तो जाना ठेवला कर, भोजना मागते तूप पावशर आणि पडीला विसर स्वप्ने माझ्या. पावशर तूप मागितलं भोजनाला. हा माऊली त्यालाच परिभाषेमध्ये सांगतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पायी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अमृत आहे अमृत. आता हे बाकीच्या अमृताकडे आपल्याला जायचं नाही, आपल्याला नामामृताकडे. कलियुगामध्ये अशा प्रकारची नामाची साधना आहे जी स्थल सापेक्ष, जी काळ सापेक्ष, जी लिंग सापेक्ष. तिला कुठल्याही प्रकारची विधी नाही, कुठल्याही प्रकारचा लिंगाचा बंधन नाही, काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही. फक्त त्या नामाचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला त्या नामाचं चिंतन करता येत नाही. का नामाचं चिंतन करता येत नाही, तर आपल्याला नामचिंतनाची प्रक्रिया लक्षात येत नाही. प्रक्रिया काय, आता तुम्ही फार कांदा उत्पादक आहेत म्हणा, बरोबर आहे का? कांदा उत्पादक गाव आहे नाही अशोक महाराज, बरोबर आहे का? कांदा उत्पादक गाव आहे आणि मग शहरातला एखादा शेतकरी आणला आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं, हे बघ बाबा, हे कांद्याचे हे पुढच्या वर्षी लागवड करण्यासाठी ह्याच्यातून आपल्याला बीज तयार करायचे, बरोबर आहे काय? त्याला माहित नाही की कापावा लागतो कांदा, कोणता भाग टाकून द्यायचा, कोणता भाग पुरायचा, मग त्याला बीज येतं. जर सरळच कांदा लावला तर तो नासून जातो, त्याला गोट बी येत नाही, बीजच येतं, पण बीज आल्यावर त्याला कांदा येत नाही. मग कांदा आणण्यासाठी कसं रोप तयार करायचं, बीज आणण्यासाठी कोणतं रोप लावायचं, बरोबर आहे का? हे कांदा सगळीकडे आहे ना, बीजाचं रोप वेगळं, कांद्याचं रोप वेगळं, बरोबर आहे.
मग बीज तयार करायचं तर त्याला म्हणजे कांदा तयार करायचा तर त्याला गोट आलेला जमत नाही. जमतो का गोट आलेला? मग तर त्याला सगळे नळेच उत्पन्न होते. मग नळ्याचे कांदे कोणी घेते का? त्याला फट लागली तर फटीला अर्धा भाव आणि शुद्धीला चांगला भाव असतो. बरोबर आहे का? तुम्ही सगळे त्याचे उत्पादक आहात. मग ही प्रक्रिया आहे. प्रक्रिया समजून घ्यायला लागेल. ही प्रक्रिया जर नाही समजली तर आपल्याला त्या पद्धतीने जाता येईल का? मग आता बघा, माझ्या मनचं काही सांगायचं नाही, तुमच्या मनचं बी काय ऐकायचं नाही. एक तर शास्त्राचं प्रमाण असलं पाहिजे, नाही तर संताचं प्रमाण असलं पाहिजे. मग संतांनी एक प्रक्रिया सांगितली. आज पाजपणे उलट प्राणा कुणी प्रक्रिया सांगितली, कोणता जप सांगितलाय? दुसरी एक आहे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनी तो जो वाचा तया मोक्ष. हरी हरी म्हणजे आपल्याला, बरोबर आहे. माऊलीने प्रक्रिया सांगितली ना, प्रक्रियेला महत्व आहे का नाही? मनानच काहीतरी करायचं. फार पूर्वीचे कीर्तनकारी एक दृष्टांत सांगायचे. ते कर्नाटकातल्या एका महिलेनं, एका स्त्रीनं महाराष्ट्रातला नवरा केला, पतिदेव केला. आणि महाराष्ट्रात आपल्या पुरणपोळी प्रसिद्ध असायची, बरोबर आहे. मग तिला सांगितलं, बाई आता अक्षय तृतीया आहे, आज पुरणपोळी करा. ती काही प्रक्रिया तिला माहिती नव्हती. ती काय करायची? कणकीमध्ये पुरण टाकण्याच्या ऐवजी पुरणामध्ये कणिक टाकायची. प्रक्रिया विसरली आणि बाकीच. मग तिनं अशीच साडी घातली असेल, तशीच साडी घातली असेल, काय तिच्या आयुष्यात पुरणपोळी तयार होईल का? हा, महत्व कशाला आहे? महत्व कशाला आहे? प्रक्रियेला आहे, बरोबर आहे ना. आणि प्रक्रिया जर विसरली, रीत म्हणतात त्याला सोप्या भाषेमध्ये, रीत जर विसरली तर, रीत विसरली तर ती प्रक्रिया पूर्ण होईल का? होणार नाही. तसं भजनाची रीत आहे. आणि ती भजनाची रीत जर आपण विचारलो, नामाच्या भजनाची रीत जर आपण विसरलो तर आपली सिद्धी पूर्णत्वाला जाणार. म्हणून जसं संतांनी सांगितलंय आपल्याला तसं जावं लागेल. अमृताची तुकाराम महाराजांनी त्यांचा वंश सांगितला, मी ह्या महात्म्याचा बी वंशावळी सांगितली, बरोबर आहे का? आमची बी तशीच वंशावळी, थोड परंपरा आहे. मी पुन्हा एकदा दृष्टांत सांगतो बाबा हो, वाद करू नका. आतापासून नाही, अनादी कालापासूनचा वाद आहे. एकाच संप्रदायामध्ये दोन देवता आल्यानं वाद झाला. तुम्ही म्हणाल पुरावा, हरिहरा नाही हरी
एका वृक्षाला अनेक शाखा आहेत. किती? अनेक शाखा आहेत एका वृक्षाला. प्रत्येक शाखेचं अस्तित्व वेगळं आहे. त्या एका शाखेला अनेक उपशाखा आहेत. त्या उपशाखाला अनेक छोट्या उपशाखा आहेत आणि त्या एका छोट्या उपशाखेला अनेक पान आहेत. त्या पानाचं अस्तित्व स्वतंत्र आहे. त्या पानाच्या मध्ये कळी आहे, फुलं आहे, तिचं अस्तित्व स्वतंत्र आहे. एका वृक्षावर अनेक फुलं आहेत, अनेक पानं आहेत, अनेक शाखा आहेत, अनेक उपशाखा आहेत, पण वृक्ष मात्र मग आपल्या वेदांताचं तत्वज्ञान काय सांगतं? अद्वैतम तिष्ठन्ति सर्वतः. आपण काय म्हणतो? एका परमात्म्याशिवाय आणि एका ब्रह्माशिवाय दुसरं काही आहे का? माझ्याशिवाय कोण आहे? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात माझ्याशिवाय कोण आहे का? एक मी आहे, एक मीच एकनाथ, बाकी कोणी आहे का? मग जर ते सगळं एक आहे, त्याचे आपण सगळे लेकरं आहोत, त्याच्याच वंशावळीमध्ये आपण आहोत, मग भेद कशाला करायचा? भेद केला तर भेद भेद भेदाभेद ब्रह्मामंग आहे. आपल्या वडिलाला चांगलं म्हणणं हा नियम आहे. आपल्या वडिलाला आपण चांगलं म्हणलंच पाहिजे, पण दुसऱ्याचे वडील वाईट आहेत असं आपण किंचित म्हणलं नाही पाहिजे. आपल्याला अभिमान पाहिजे. पण परत एकदा सांगतो, पाहे पा ध्वजाचे चिरगुट आणि राया जतन करिता कष्ट. आपला ध्वज आहे धर्मध्वज. त्यावेळेस धर्मवीर संभाजी राजानं जर त्याचं रक्षण केलं नसतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं रक्षण केलं नसतं, शिवाजी महाराजांनी दुसऱ्याला वाईट म्हणले का? पण आपलं सोडलं का? तसं आपल्याला देखील सगळ्यांना आपलं जे अमृताचं फळ आहे अनादिकालापासूनच, ते काय आहे? भगवं वस्त्र. ते काय नुसतं भगवं वस्त्र नाही, ते आपला त्याग आहे, ते आपली परंपरा आहे, तो आपला सन्मान आहे. काय मला वाईट वाटतं, अरे अशावरती ज्यांची पात्रता नाही त्यांनी बोलावं आणि तुम्ही गप्प ऐकून घ्यावं. विठाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, रावणाच्या लंकेमध्ये बी एक बिभीषण असतो आणि प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये बी एक असतो. काय मी ते आता बोलत नाही, मला जरा बंधन असतात. पण आपली परंपरा जर आपल्याला नाही कळली तर आपण पुढल्याला काय सांगणार आहेत का? जनाबाई उगाच म्हणते का माझी या वडिलांची मेराशी गा आणि तुझी चरण सेवा? आपण नाही सांगितलं तर कसं कळेल? म्हणून ही परंपरा सांगणं देखील महत्वाचे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अमृताची फळे अमृताची वेली. आता परत आपण तिथं होतो असून असणे. जे साधू संत आहेत, जे संत महात्मे आहेत,
हे असून असणार आहेत. कारण पाठीमागच्या आयुष्यामध्ये हे बाळा शिट्टी वाजवली, पाठीमागच्या आयुष्यामध्ये पांडुरंग परमात्म्याची सेवा केली, भगवंताची सेवा केली, पुण्याचा संचय, आणि म्हणून पुढचं बी चांगलंच असणार आहे. त्यांना असून असणे म्हणायचे. माऊली जगद्गुरु तुकोबाराय माऊली असतील, आमचे जनार्दन स्वामी असतील, आपले मौनगिरी बाबा असतील, नारायण बाबा असतील, गंगागिरी बाबा असतील, संत वामन भाऊ असतील, चोखामेळा असेल, ही सगळी बहुत जन संत, हे सगळे बहुत जन आहेत, बहुजन नाही बरं का, बहुत म्हणजे सगळेच. संताकडे काय भेदभाव असतो का? हा असतात का? आणि मग हे सगळे संत असून असणार आहेत. वाल्याचा वाल्मिकी झाला आपल्याला मान्य, अगोदर नव्हता बाबा, पण रामनामामुळं नसण्याचा असलं झाला ना. पण आपल्यात बी काही करंट आहे. आता अगोदरच्या जन्मात भरपूर कमी होतं, पण आता त्याला म्हणले ना चला पानंगला सप्ताह दान धर्म करणं, ते म्हणतो ह्यांना दान धर्म असून नसणारा. परिभाषा लक्षात येते, असून. हा अरे धर्माच्या कामाला सहकार्य केलं पाहिजे. हे काय एकट्याच काय काम आहे? हा महाराज म्हणतात असल्याचं तोंड बघायचं नाही. घातलिया भय जतन करणं हे आपलं कर्तव्य. अमृताची फळे जर पुढे वेळ चांगली ठेवायची असेल तर आपल्या परंपरा पण. आता आपण गाईला काय मानतो? माता मानतो ना. मग आईपेक्षा माता श्रेष्ठ आहे ना. आई एकाची असते, माता अनेकाची. भारत माता, भारतात जेवढे सगळे राहतात ते आई माता जननी जरी समान असलं, एक नाताला एकदा संधी मिळाली, एक नाताला बर का, समजून घ्या. काय केलं? एक नाताला एकदा संधी मिळाली, आपली परंपरा पायीक केली. गोवंश कशाचा दर्जा दिला? हा समजून घ्यायचं. म्हणून या परंपरेतच आपण बी राहिलं पाहिजे. जे आपल्या परंपरेचा मान करेल, ज्या आपल्या धर्माचा सन्मान करेल, दुसऱ्याचा तिरस्कार नाही, दुसऱ्याचा द्वेष नाही, पण आपल्या आईला आई म्हणणं हे ज्यांना जमत नसेल, आणि ते काय आपल्याला शिकविणार? विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अमृताची फळे अमृताची वेली, आणि तेची पुढे चाले विजयांची. बघा सगळ्यांनाच काही सगळं जमत असं ना.
आपल्याला जे भगवंताने दिले फळ भगवंताने निर्माण केलेत, अनंत फळ निर्माण केलेत, पण सगळेच फळ आंबे आहेत का? सगळेच फळ केळी आहेत का? केळीचे गुणधर्म आंब्यात नाहीत, आंब्याचे गुणधर्म सफरचंदामध्ये नाहीत, ते चिकूमध्ये नाहीत, पण फळाला सगळ्या महत्व आहे ना. प्रत्येकाच्या ठिकाणी चव आहे ना. तसं सगळ्यांना कुणाला भजन करायला नाही यायचं, कुणाला मृदंग नाही वाजवायला यायचं, पण श्रवण करायला येईल. आणि प्रत्येकाला किंमत आहे का नाही? प्रत्येकाला किंमत आहे. म्हणून सगळ्यांनी आपल्याला जे जमतं ते केलं पाहिजे, आणि ते भगवंतासाठी केलं पाहिजे, ते राष्ट्रासाठी केलं पाहिजे. अरे राष्ट्रच नाही राहिलं, धर्मच नाही राहिला, तर तुम्ही काय करणार? तुम्हाला एक प्रसंग सांगतो. हुशार माणसानं व्हावं लागतं. आता हे सगळं सांगितलंय. जगद्गुरु तुकोबारायाचं कीर्तन ऐकलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि महाराज कोणाला बोललेच नाहीत 5-7 दिवस झाले. तुम्ही म्हणाल तुम्ही बघायला होते का काय तिथं? काही अभ्यासांती असतं, काही लिहिलेलं असतं, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो ना. महाराजांना वैराग्याची लक्षात आलं मला काय म्हणायचे. वैराग्याची परिभाषा